जय शिवराय मित्रांनो. या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या सर्व बाबी पाहत असताना बऱ्याच जणांच्या माध्यमातून डाळिंबाची लागवड, त्याच्यामध्ये असलेले धोके, मिळणारं उत्पादन, याच्यामध्ये काही यशस्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्याबद्दलची माहिती, याच्याबद्दल विचारणा केली जात होती. आणि आज मुद्दा म्हणून हीच सर्व बाबी ज्याच्यामध्ये लागवडीपासून माल मार्केटपर्यंत जाईपर्यंत याच्या अंतर्गत असलेले धोके, उत्पादन कशा प्रकारे काढलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये नफा आहे की तोटा आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आज इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, गलांडवाडी नावाचे गाव आहे. आणि आपल्याबरोबर बागेचे मालक आहेत दत्तात्रय शिंदे भाऊ आणि शरद शिंदे. हे दोघंही फळबागामध्ये, या डाळिंबामध्ये आपण म्हणलं तर एक्सपर्ट आहेत किंवा बऱ्याच दिवसापासून याच्यामध्ये करत आहेत. दोघांनी आपल्याला एक वेळ दिलाय, त्याच्याबद्दल दत्तभाऊ तुमचंही आणि शरद भाऊ तुमचंही अभिनंदन, धन्यवाद. या बागेबद्दल मला आता तुमच्याकडून लागवडीपासून माहिती घ्यायची, माझ्याकडे असलेली काही माहिती तुम्हाला द्यायची. बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात वारंवार असतात नवीन लागवडी करताना, तर त्याच्याबद्दल उत्तरही काही तुमच्याकडून जाणून घ्यायचे. सर्वात प्रथम मला सांगा की बाग तुमची किती वर्षापासून आहे किंवा तुम्ही किती वर्षापासून डाळिंब क्षेत्रामध्ये काम करताय? डाळिंब क्षेत्रामध्ये 10 ते 12 वर्ष होते. 12 वर्षापासून तुम्ही डाळिंब. आता किती एकर बाग आहे तुमची? 3 एकर बाग आहे. 3 एकर बाग आहे. आता याची लागवड, हे आपण ज्या बागेत उभा आहेत ह्या बागेची लागवड कधीची आहे? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. तिसरं पीक आहे त्याचं. तिसरं पीक आहे. आता याचं तुमचं कधी हार्वेस्टिंग चालू होईल? याचं हार्वेस्टिंग 1 महिना ते 1.5 महिना टाइम. 1 महिना 1.5 महिना. आता याचं हार्वेस्टिंग ज्यावेळेस चालू होतं तेव्हा तुम्हाला म्हणजे कसं माल इथं तोडून तुम्ही डायरेक्ट मार्केटला जाता की व्यापारी? नाही, व्यापारी बांधावरती. व्यापारी डायरेक्टली येते. भाव मार्केटला जो चालू राहतो तो का इथं आल्यानंतर काही भाव वेगळे होतात? थोडाफार फरक पडतो ना. थोडा फरक पडतो म्हणजे मार्केटला जो आहे त्याच्यापेक्षा फरक पडतो. वन टाइम हार्वेस्टिंग होतं. वन टाइम हार्वेस्टिंग होतं म्हणजे व्यापारी आल्यानंतर तोड तुमच्याकडे की व्यापारी काय कसं म्हणजे तोड आपल्याकडे तोड आपण तोडून व्यापारी द्यायचा. शरद भाऊ मला एक सांगा, ही आता जशी बाग आता तुम्हाला दिसते, आता मला एकदम सुंदर अशी बाग वाटली. बागात गेल्या वर्षीच्या उत्पादनामध्ये आणि ह्या वर्षीच्या सेटिंग मध्ये काही फरक असा दिसून येतो का? हा, थोडासा फरक आहे. यावेळेसचं सेटिंग आहे ते असं पूर्ण म्हणजे मेन काडीवरती झालेलं आहे. अच्छा. हा, त्यामुळे यावेळेस उत्पादनात म्हणजे फरक पडणार आहे. गेल्या वर्षी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. पूर्ण सेटिंग आहे ते असं शेंड्यावरती झालं होतं आणि यावेळी सेटिंग जे आहे ते पूर्ण असं मेन काडीवरती खोडावरती झालेलं आहे. मेन काडीवरती जे फळ आहे जे साईज मध्ये फरक आणि म्हणजे एकदम प्रॉपर शेंड्यावलं जे फळ आहे का तेच. आता दुसरं बघायचं गेलं तर हे हे खोडावलं फळ बघा, हे ह्याला कलर आणि हे म्हणजे साईज मध्ये फरक दिसतो, साईज मध्ये फरक जाणवतोय. ठीक आहे, म्हणजे उत्पादनामध्ये नक्कीच फरक पडणार यावेळी. पण आता दरवर्षी जसं काही याच्यावरती कीड रोग प्रादुर्भाव दिसून येतात, तसं काही याच्यामध्ये काही फरक आता यावर्षी आहे का? म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत किंवा प्रत्येक वर्षीच्या तुलनेत? गेल्या वर्षी पाहिलं तर गेल्या वर्षी थोडासा तेलाचा त्रास जाणवला होता आणि आता या वर्षी म्हणजे झाडाला आता ह्या फळांवरती तेल नाही, पण ह्या वर्षी मे पासूनच पाऊस चालू झालेला आहे इंदापूर भागात. त्यामुळे ह्या वर्षी पाकळी कुजवा आणि डांबऱ्या सारख्या रोगाचा काय करता तुम्ही याच्यासाठी? काय यासाठी औषधांची फवारणी चालू आहे टाइम टू टाइम. आता मला एक सांगा, आता गेल्या वर्षी ज्यावेळेस बाग आपण पाहिली होती त्यावेळेस हे नव्हतं, आता हे नवीन तुम्ही ऍड केलंय. म्हणजे हे आता तुम्हाला लोकांचं करतायत म्हणून पाहून हे झालं की म्हणजे काय फरक दिसला? नाही, फरक आहे. अनुभव घेतलेला आहे अगोदर. क्रॉप कव्हर मुळे उन्हाळी जानेवारी बहार जो असतो तो, त्यामुळे क्रॉप कव्हर मुळे फायदा होतो की ऊन चट्टा, सनबर्निंग किंवा माला डाग पडणे त्यापासून ह्या कव्हर मुळे आपल्याला फायदा होतो. पक्ष्यांचा काय एवढा धोका नाही म्हणजे फळांना, पण उन्हापासून झाडांचा फळांना सनबर्निंग, धूपचट्टा यासारख्या समस्या. तुम्हाला असा एकरी ह्याला साधारणपणे झाला म्हणजे काही असं? आता हे प्रति किलो आपल्याला 155 रुपये बसले. तरी सरासरी आता मी दोघांनाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो मित्रांनो, हे जे काही क्रॉप कव्हर आहेत, डाळिंब बाग असो किंवा द्राक्ष बाग असो, आता बरेच सारे नियम, बरेच सारे मार्गदर्शक सूचना वेळोवेळी बदलतात. आपण मार्गदर्शक सूचना किंवा ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो, परंतु बरीच सारी माहिती पोचत नाही. हे जे काही क्रॉप कव्हर आहेत, हे क्रॉप कव्हर एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत ऍड झालेले आहेत. म्हणजे शेतकऱ्याला
बागेवरती जर कव्हर करायचं असेल, आच्छादन करायचं असेल, तर याला सुद्धा सरकारनं महाडीबीटीवरती अनुदानाच्या अंतर्गत टाकलेलं आहे. जे काही अनुदान असेल, आता समजा 155 रुपयानं आपण आणतोय, समजा त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 25 रुपये किलोचं जरी अनुदान भेटलं तरी शेतकरी समाधानी. ते एक किलो 2 किलो शेतकरी जास्त टाकतो. 50% अनुदानावरती ते क्रॉप कव्हर ऍड करण्यात आलेलं आहे. आता मला सांगा, हे असे पावसाचा हे असेल, वेळ असेल, हे पावसाच्या वेळेस आता याचे फायदे काही? पावसाच्या वेळेस जर तुम्ही बाग कशी झाकताय यावरती ह्या पावसाळ्यात म्हणजे पाऊस चालू असेल त्यावेळेस ह्याचा फायदा किंवा दुष्परिणाम ठरतात. उन्हात सनबर्न वगैरे, समजा आता ऊन नाही आणि अशा पावसाच्या सीझन मध्ये नॉर्मल बागेला आणि ह्या कव्हर सहित बागेला काही फरक पडतो? म्हणजे फरक पडतो. कूज आता तुम्ही सांगितलं, डांबऱ्या कूज वगैरे त्याच्यातून काही ऑटोमॅटिक येऊ शकते. झाकण्याची पद्धत वेगळी पाहिजे. पूर्ण जर मंडप टाईप झाकलं तर 100% याचा फायदा होणार. परंतु जर तुम्ही हीच कागद जर असं पूर्ण झाड झाकलं तर त्याचा थोडासा दुष्परिणाम जाणवणार. कुजव्यासारखा रोग म्हणजे हवा जेवढी मोकळी राहणार तेवढी व्यवस्थित ह्या क्रॉप कव्हरचा फायदा मिळणार आपल्याला 100%. बरं, आता मला एक सांगा, तो प्रश्न काय आहे ना, हा चुकीचाही असतो आणि उत्तरही चुकीची येतात. आता नॉर्मली तुम्ही जो काही खर्च करता, आता गेल्या वर्षी तुम्ही जो खर्च केला तुमचं उत्पादन, गेल्या वर्षी बरेच जे काही डाळिंब उत्पादक होते हे थोडे तोट्यात होते म्हणा, की अवरेज मध्ये होते जिथपर्यंत मला माहिती आहे. आता तुमची बाग गेल्या वर्षी कशी होती? गेल्या वर्षी झाकलेली नव्हती. नाही, पण तरी उत्पादन खर्च 40% खर्च होता आणि 60% उत्पादन. आता या वर्षीचं जे उत्पादन आहे त्याची तुमची अपेक्षा कशी आहे? म्हणजे एकरी उत्पादनाचे काय तुम्ही टार्गेट सेट केले की बाबा मला हे उत्पादन मिळणं अपेक्षित आहे? म्हणजे योग्य खर्च करणे आणि जास्त खर्च करणे, म्हणजे जास्त खर्च करण्यापेक्षा योग्य खर्च जास्त करणे हे महत्वाचं आहे, गरजेचं आहे. लोक जास्त खर्च करतात जास्त उत्पादन काढण्यासाठी आणि अवरेज जो प्रॉफिट आहे तो कमी होतो. आता उत्पादनाच्या अपेक्षा म्हणजे त्या गोष्टीचा विचार केला तर प्रति झाड आपल्याला 20 ते 25 किलो उत्पादनाची आपल्याला अपेक्षा आहे यातून. आणि त्यासाठी आपल्याला एक 100 तुम्हाला तरी अपेक्षा किती टन माल याच्यातून निघू शकतो? असा 1000 किती 25 किती झाड? 1030 झाड. 1030 झाड आहेत. म्हणजे साधारणपणे 25 ते 30 टनापर्यंत अपेक्षा आहे. प्रति किलो 100 ते 105 रुपये दराची अपेक्षा आहे. काहीतरी मला वाटतं 95 पासून 170 पर्यंत भेटले. 100 रुपये जरी अवरेजली राहिला, चांगल्या 100 रुपयाने राहायला पाहिजे, कारण उत्पादन खर्च वाढला. एकरी ही 25 लाखापर्यंत बाग म्हणजे 20 लाख क्रॉस करू शकतो नॉर्मली या उत्पादनामध्ये. आता याच्यामधून काय एकरी खर्च म्हणजे अपेक्षित आहे? म्हणजे अपेक्षित म्हणजे समजा हे कव्हर झाले किंवा तुमचे सपोर्ट असतील, फवारणे असतील, बाकीची मशागत असेल, काय नॉर्मली 1 एकरला किती खर्च अपेक्षित? म्हणजे किती अवरेजली, असं जास्तही नाही आणि लिमिटली. आता जे सरासरी उत्पादन घेतलं, समजा मी नवीन लागवड करतोय, नवीन लागवड केल्याला थोडा खर्च जास्त होतो. झाला दुसऱ्या वर्षी झाला, दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी लिमिट मध्ये खर्च उत्पादन वाढतं ना. काय एकरी खर्च अपेक्षित? म्हणजे काय तरी 3-3.5 लाख रुपये खर्च होतो. म्हणजे 5 लाखापर्यंत जरी खर्च झाला तरी 15 लाख रुपये आपण निवळ याच्यामध्ये समजा आत्ताच्या उत्पादनात गुणवत्तेचा जर माल म्हणजे फळ उत्पादन घ्यायचं म्हणलं तर खर्च जास्त होतो. म्हणजे एक्सपोर्ट टाईप क्वालिटी वगैरे क्वालिटी काढायची म्हणजे त्यासाठी वेगवेगळ्या चांगल्या तुम्ही हे जे काही करताय हे सगळं आपल्या लोकल मार्केटचे लोकल मार्केट. जर तुम्हाला जर समजा एक्सपोर्ट साठी करायचं असेल तर त्याला आणखीन काही औषधं त्याच्यासाठी थोडस झाडावर धोके वाढतायत ना, खर्चाचे धोके वाढतायत आणि झाडावर ते थोडासा म्हणजे फळांची संख्या कमी करून लक्षात आलं. एक्सपोर्ट करायचं तुम्हाला साईज मेंटेन ठेवायचं, क्वालिटी, शायनिंग, चमक ही आपल्याला त्यासाठी मेंटेन करावं लागतं. आता सध्या तरी तुम्हाला ह्या भागात तरी आता व्यापाऱ्याची बरोबर नाही, बाकी जसं की व्यापारी मिळत नाही. व्यापारी खूप आहे तिथे, व्यापारी आहेत, मार्केटिंग. किती दिवस लागते ह्याच्या हार्वेस्टिंगला? तरी 1 महिना ते 1.5 महिना लागेल. नवरात्राच्या आसपास, चालू आहे. नवरात्राच्या आसपास माल जाईल. अच्छा, पण मला एक सांगा, आता आपण म्हणलं ना, आता हे समजा 20 लाख 25 लाखाचं उत्पादन होईल, 5-10 लाख रुपये खर्च केला तरी एकरी 10 लाख रुपये उत्पादन. आकडा कसं असतं लोकांना ऐकायला, अरे एकरी 10 लाख म्हणजे खूप आहे. पण कधी याच्या आधी तुमचं असं झालंय की अरे मी खूप खर्च केला परंतु मी गेलो? कारण बऱ्याच वेळा होतं ना की असं काहीतरी धोके येत राहतात. असं की तुमच्या बरोबर पावसाळा जास्त झाला होता ना, कोणता दिवस होता बघा, 2019 मध्ये महापूर आलो होता ना जास्त. ते लॉकडाऊन झाले की नंतर
अच्छा, नंतरच्या काळामध्ये लॉकडाऊन झाले की पाऊस काळ जास्त झाला 2021-22 मध्ये झाला. त्यावेळेस 7 एकर बाग हाय अशी 1 रुपया आला नव्हता. अच्छा, म्हणजे पूर्णच्या पूर्ण बाग पूर्णची पूर्ण जास्त पाऊस काळ झाला, दलदल झाली, हा. 7 एकर बाग संपून गेली. सेटिंग नाही, काही नाही, काही नाही. त्यावेळेस 30-35 लाख रुपये लॉस मध्ये होते. अच्छा, पण तुम्ही डाळिंब सोडलं नाही? डाळिंब नाही सोडलं, कारण ते त्याच्यातूनच उत्पन्न डाळिंब- तयार करूनच डाळिंब आवरेज शेती केलं. डाळिंब शेती म्हणजे असा म्हणजे नाद आहे की तो म्हणजे सुटतच नाही, सुटू शकत नाही. सुटतच नाही. किती काय होऊन द्या, हा. कर्ज झालं आता तरी तुम्ही- डाळिंबच पिळू शकतो. हा. नवीन लागवड केलेली आता. तिथे 1 एकर नवीन आहे, ही 2 हा. एकर आहे. आता मला एक सांगा, आता हे झालं आपण नॉर्मली लागवड करणं वगैरे वगैरे, काय अशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये वापरताय? समजा काही औषधं किंवा खतं की जी डाळिंबासाठी योग्य आहेत, म्हणजे नॉर्मली तुम्ही आता नॉर्मली बाकीचे शेतकरी कोणी वापरणारे, आता समजा मीच एक शेतकरी, मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही, किंवा कुणीतरी लागवड केली, मी लावलं वगैरे, काय अशा बाबी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी आता समजा जसं की याच्यामध्ये येणारे आजार, जसे फुलकूज होते किंवा तेल्या रोग येते, येऊ नयेत किंवा येण्यासाठी ऍडव्हान्स मध्येच करायला पाहिजे, अगोदरच करायला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलं काय तर तुम्ही त्या आता रोगांना समजा आता तेल्यात आपल्याला माहिती आहे की तेल हा. हा नॉर्मली येतो. दिसूनच येतो. तुम्ही काय अशी काळजी घेता किंवा काय अशा फवारण्या करता की ज्याने तुम्हाला सेफ वाटतं? जर वातावरणात जर बदल झाला तर त्यानुसार त्या वातावरणानुसार फवारणी घ्याव्या लागतात. अच्छा, जसे वातावरण बदलेल त्या हा, लेवलने फवारणी घ्यावं लागतं. तेल्यासाठी पर्टिक्युलर असं काही तुम्ही तेल्यासाठी असं पर्टिक्युलर नाही. म्हणजे येणार नाही असं नाही, औषध असं नाही. रोग औषधच नाही, फक्त तो आपण थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो. पण आता काय असं तुम्ही बघता का बागेत वारंवार हो. तपासणी करत राहा, हा, कुठं सकाळ दिसून येतं? सकाळ संध्याकाळचं आणि जर म्हणजे काही बाग दिसलं, तर तसं काही त्यानुसार दिसलं तर ताबडतोब फवारण्या. तुम्ही का? आता मग ह्याला कोण आहे तुम्हाला मार्गदर्शन करणं, का तुमचाच नाही, अभ्यास तुम्ही स्वतः- स्वतः स्वतः मारा, सगळं स्वतः. कसं? म्हणजे काही दिसलं समजा काही फुलफुल दिसलं तर असेल किंवा स्वतःच काय हे असेल करणे. तरी स्वतः त्यात हे स्वतः. करणं. आणि जास्त 10-12 काय वर्ष जर झाली. म्हणजे रोग जर जास्त असं वाटत असेल क्रिटिकल आहे बाबा आहे जास्त आता आपल्या म्हणजे ह्याच्या बाहेरचा आहे, तर मग दुकानदाराशी संपर्क हा, करून फोटो काही- दुकानदाराला हा. बोलून अशा संपर्क काही गोष्टी कधी हा. होतात? विचार विनिमय करून आम्ही नवीनच वाटलं काय. नवीन मित्रांनो, अशा प्रकारे दत्ताभाऊंनी आपल्याला टाइम दिलाय आणि दोघांनीही आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी हे केलेला आहे. ओके, बागेमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेल, एकात्मिक फलोत्पादन असेल किंवा रोजगार हमी योजना असेल, अशा बऱ्याच साऱ्या लागवडीसाठीच्या योजना राबवल्या जातात. आता बऱ्याच कसं आहे की एखाद्या योजनेविषयी आता कसं आहे की कृषी विभाग ही उदासीन असतो आणि माहिती देणारे लोकही उदासीन असतात की तिकडे तुम्ही जाऊ नका, तर तुमचा मार्ग नाही म्हणून. परंतु बरेच सारे असे आहेत, मी आज सांगतो की शेतकऱ्याला जर समजा ही 10 लाख रुपये खर्च एखाद्या बागेत जर केला जात असेल, त्याच्यामधून 10,000 रुपयाचं जरी कुठे पाठबळ मिळालं तरी शेतकरी ते अतिशय आणखीन काही त्याच्यामध्ये एक नवीन काही करू शकतो. त्याच्यामुळे फळबाग लागवडीच्या ज्या योजना असतील त्याचाही लाभ घेण्याचा प्रयत्न करा. अनुदान न मिळणं किंवा मिळणं हा आपल्या समजा उशिराचा असेल तो भाग वेगळा आहे, परंतु एक आपल्याला मिळालं तर ते पाठबळ मिळू शकतं. बऱ्याच साऱ्या बाबी जसे क्रॉप कव्हर असेल, फ्रूट कव्हर असतील, त्याच्या अंतर्गत आता रासायनिक खताला अनुदान देण्यात आलेले, ड्रिपचं अनुदान असेल किंवा वेगवेगळ्या बाबी आहेत, पण त्याच्यासाठी थोडीशी खटाटोप करावं लागते. त्या बाबींचा देखील नक्की लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि ही बागेची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी डिटेलली. जसा दत्ताभाऊंना वेळ मिळेल किंवा पुढे शरदभाऊंना वेळ मिळेल त्याच्यावरती केल्या जाणाऱ्या फवारण्या असतील किंवा याच्यासाठी वापरली जाणारी खतं असतील किंवा ज्यावेळेस याच्यामध्ये मार्केटमध्ये काही येणारे धोके असतील ते सुद्धा आपण कधी वेळ मिळेल त्यावेळेस नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमचं आणि तुमचं दोघांचं मनपूर्वक आभार. ओके, धन्यवाद.